मंदार राणे सरांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले। दोनही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल लाईन खराब आहे, गाईडलाईनच्या बाहेर, इट इज वाईड। एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत महत्वपूर्ण सामन्यात सध्या डाव सुरू झालाय तो फलंदाजी करणाऱ्या जनमान शेलारी क्रिकेट संघाचा। एक्स्ट्रा धावेनं स्पेलला सुरुवात केलेली आहे। गोलंदाज आकाश खुनेनं हवं तसं कंट्रोल नव्हतं, नियंत्रण नव्हतं। बॅट चिक हवं तसं संपर्क झाला नाही, बॅटवरती हवं तसा चेंडू कनेक्ट झाला नाही। एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडा दूर होता, बॅटचा फ्लो तर अतिशय दमदार होता, मात्र जे कनेक्शन हवं होतं स्पीड स्पॉट वरती जो कॉन्टॅक्ट हवा तो झाला नाही। एक सिंगल धाव एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आणि या सिंगल धावेनं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालंय जयेश भोईर सदर संघाची धावसंख्या सध्या पोहोचली आहे ती महत्वाच्या सामन्यात 2 या आकड्यावरती 2 ऑन बोर्ड। केतन विषय विरुद्ध आकाश खुने हे बॅटल इंटरेस्टिंग असेल, हे बॅटल जबरदस्त रंगेल। लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉलर, पाहायचे कशा पद्धतीने आता रणनीती आखली जाईल, कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी। डीप मध्ये ऑन साइडला स्कोर लेग मिड विकेट लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे। हाफ ट्रॅकर थांबले, पॉज घेतला, पॉज अँड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक शेवटी सरकलेले पुढे मिड विकेटच्या दरम्यान। वेल स्टॉप। पंचांनी आता मागणी केली आहे ती आमच्या टीव्ही अंपायरची। एक्झॅक्टली जो अटेम्प्ट क्षेत्ररक्षकांना केला तो प्रयत्न करत असताना, चेंडूला आतमध्ये ढकलत असताना तो अटेम्प्ट यशस्वी होता की नाही, तो सक्सेसफुल होता की नाही हे आता पाहिलं जाईल। बाकी फिल्डर्स आपापल्या जागेवरती पोहोचतात। धनंजय होते त्या ठिकाणी डीप मध्ये, धनाजी शेळके ज्यांनी या अगोदरच्या सामन्यात सामनाचा अवॉर्ड कलेक्ट केला होता। ग्रामपंचायत सदस्य योगेशजी दलवे यांच्या वतीनं विकेट ॲटिक साठी 1111 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे। थर्ड अंपायरच्या भूमिकेत रमाकांत पवार सर एसपी पॅनलचे सर्व आपल्या समेत उपस्थित आहेत। पाहिलं जाईल क्षेत्ररक्षकाचा अटेम्प्ट, त्याने केलेला प्रयास, त्याने केलेले प्रयत्न। क्लीन सेव्ह, वेल अटेम्प्ट, वेल एफर्ट, 2 धावा, 2च्या सोबतीनं धावा संख्या 4, 4 ऑन बोर्ड। स्ट्रायकर इनला केतन भोईर। बॅटची कडा फाय लेगला क्षेत्ररक्षक पोहोचले होते, मात्र थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सतर्क होता, तो अलर्ट होता, तो दक्ष होता। रोहन दलवीचा आला बॅकअप आणि रोहन दलवीनं पकडला झेल, संपलाय। केतन भोईर सकेल 4 वरती पहिला धक्का जनमान शिलारीला। समितीचे आमच्या ब्रायड ब्रदर सामेगावचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं। महेंद्रजी खरं यांची उपस्थिती, त्यांचंही संध्याकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये मनस्वी स्वागत। पहिलं स्वेच मिळतं आकाश खुनेला, तर माघारी यावं लागलं केतन भोईरला न्यू बॅटर मैदानामध्ये खेळण्यासाठी। नयन भोईर आणखीन एक डावखुर्द्याचा आक्रमक फलंदाज, विध्वंसक फलंदाज सध्या स्ट्रायकर एंडला। बॅटची कडा, एसटी रक्षकांचं समर्पण पहा, झेल घेण्यासाठी तो सरसावला होता। रोहित खुने एसटी रक्षकाच्या भूमिकेत अप्रतिम बॅकअप। फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमी तुम्हाला मैदानामध्ये हाय क्वालिटी, हा स्टँडर्ड पाहायला मिळेल। जेव्हा जय बजरंग डोंगरनावे बी संघ इन ऍक्शन असेल, सूर लगावून झेल पकडण्याचा प्रयत्न, मात्र तो अपयशी राहिला। वेल एफर्ट, एसटी रक्षक रोहित खुनेकडून चांगले प्रयत्न, मात्र जीवदान नयन भोईरला, तर त्या मोबदल्यात मिळणारी एक सिंगल ऍड होईल जनमान शिलारीच्या खात्यात। धावा संख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड, 5 धावा दाखल कवर। ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये आलेला बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। जास्त काल शांत राहील ते नाव जयेश भोईर कसर, बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। सेमीफायनलच्या सामन्याचा हा पहिला संघर्षमय षटकार जयेश भोईरच्या बॅटमधून।
11 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, स्टील 1 to go. अर्जुनजी पोस्टे सरपंच ग्रामपंचायत गवळे विनंती दादांना या व्यासपीठावरती आपले स्वागत. लाईन इथे पाहावी लागेल, लाईन खराब आहे, व्हाईट बॉल. एक मोठा स्ट्रोक जसा आला तसा गोलंदाजावरती दबाव बनलेला आहे, गोलंदाजावरती देखील दडपण बनलेलं आहे. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं ही क्रीडा नगरी आपल्याला उपस्थित झाले, ज्यांच्या मालकी हक्काचे क्रीडांगर दिनेशभाई इंदुराव त्यांचाही आपण आभार व्यक्त करूयात. कमी गतीने टाकलेला फुल टॉस होता, मिश्रण केलं होतं आकाश कुनेनं, लाईन रीड करता आली नाही, पूर्णपणे फिंगर मोड केले होते बॉलवरती, बोटं विखुरली होती. जयेश भोईर स्वतःवरती नाखुश नाराज जरूर आहेत, मात्र निर्धाव चेंडूच्या सांगतेनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा दाफलकवरती एका गडाच्या मोबदल्यात उपांत्य फेरीच्या सामन्यात जनमान शेलारी जय बजरंग डोंगरनावे बीच्या विरोधात पहिल्या डावात फलंदाजी करत असताना आपण बघत आहोत. जे जे प्रेक्षक सीमारेषेच्या नजदीक आहेत त्या सर्वांना विनंती, आपण मागे जा. आयोजन समितीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली, लक्ष सुद्धा. धनाजी अर्थातच धनंजय शेलके, मागच्या सामन्याचा सामनावीर, सध्या या सामन्यात गोलंदाजीसाठी निर्णायक द्वितीय षटकात. भाऊशेठ चौधरी यांची उपस्थिती, त्यांचे मनपूर्वक स्वागत. स्टॅकरिंगला नयन भोईर, पहिला बॉल ऑन साइडला थांबले, पॉज घेतला, पॉज आणि एक्झिक्यूट. नयन भोईरचा सुटलेला झेल आणि त्यानंतर त्यांना साधलेला चेंडू बॅटचा योग्य तालमेल, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धावसंख्या सध्या फ्लाय झालेली, उंच उडी घेते ते बॅटिंग करणाऱ्या जर्मन शेलारी क्रिकेट संघाची. 18 धावा दाफलकावरती, 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये भव्य स्वागत झालंय नयन भोईरच्या माध्यमातून. गोलंदाज धनाजी शेलके अर्थातच धनंजयचा शॉट ऑफ गुडलेन, त्यावरती पूलचा तडाखा. पहिल्या बॉलवरती षटकार, धावसंख्या 18. दुसरा बॉल फोर्स केला समोर, यावेळेस आक्रमण समोरच्या दिशेनं. स्वप्नील दलवीचा अपयशी प्रयत्न, झेल घेण्यामध्ये तो अपयशी ठरला. बॉल त्याच्या हाताला लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. लॉंग ऑन सीमा पार, लागोपाठचा दुसरा 6, षटकार. कमलाकर यांचे सुपुत्र नयन भोईर सध्या फलंदाजी करतात आणि लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर अण्णांच्या वतीनं 2222 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. मागच्या षटकात रोहित कुनेकडून एक झेल सुटला होता, अटेम्प्ट चांगला होता, मात्र या षटकात आता स्वप्नील दलवीकडून सुटलेला झेल पुन्हा एकदा त्याचं परावर्तन झालंय. 6 धावेत, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, मात्र त्याचा विरोधाभास सध्या या सामन्यामध्ये आपण बघत आहोत. सिली कव्हर आता इन्व्हाइट केला, बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही, बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आकाश कुने. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, मिळेल ती फक्त एकच धाव. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचली होती 25. आतापर्यंत 25 धावा दाफलकवरती. 4 चेंडू 14चं योगदान नयन भोईरचं, तर सलामीवीर जयेश भोईर 3 चेंडूत 7 धावेचं योगदान या महत्वपूर्ण सामन्यात सध्या देत असताना सलामीवीर केतन भोईर लवकर माघारी परतलाय. मात्र या दोन फलंदाजांनी 6 चेंडू 21 धाब्याची नॉट आउट पार्टनरशिप, नाबाद भागीदारी आता या सामन्यामध्ये रचली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, व्हेरिएशन आहे, मिश्रण आहे. गोलंदाज धनाजी अर्थातच धनंजयकडे, स्पेशली रायटी बॅटरच्या अगेन्स्ट त्याची गोलंदाजी नेहमीच घातक असते आणि सुरुवात 2 षटकारांना जरी झाली असली मात्र तदनंतर त्याच्या वतीनं केलं गेलेलं हे मिनी कमबॅक. डॉट बॉलची सांगता धावसंख्या स्थिर 25 धावा दाफलकावर, स्टील 2 to go. कमी गतीने टाकलेला हा बॉल
झालं बिनलं ट्रॅप बिनला आणि चूक करण्यास भाग पडलं ते सलामीवीर जयेश भोईरला. चांगला लेग कटर टप्पा पडला, बॉल उचलला, त्याचबरोबर त्याला वलन मिळालं, बॅटची बाहेरची कडा घेतली गेली. रोहित कुन्हेचं बॅकअप आलं आणि आता या मॅच मध्ये दुसरं शोष मिळतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला. जयेश भोईर माघारी परत आहेत. विशाल विषय क्वार्टर फायनलचा हिरो सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. जर्सी नंबर 45 जो नेहमीच वेअर करत असतो. रोहित शर्माचा फार मोठा फॅन आहे. तो सध्या बॅटिंग करता. अंतिम चेंडू शिल्लक आहे, 25 बनवला गेल्या. सलामीवीर जयेश भोईर नुकताच माघारी परतले. पाहायचं फिनिशिंग टच आता कसं असेल, पहिल्या सत्राचा शेवट कसा असेल, सांगता कशी असेल, समाप्ती कशी असेल ती बॅटर विशाल विषयच्या माध्यमातून. अंतिम बॉल ऑन साइडला दिशा दिली. स्कोरलिंगच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. क्षेत्ररक्षक उपस्थित होता, थोडे फंबल झाले. प्रवीण दुसऱ्या धावेचा कॉल, बॅकअप एस्टिरक्षक खराब आलं, बॉल डायवर्ट झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता पंचांकडे धावचीसाठी अपील सॅकर एंडला. ते अपील स्कोरलेग पंचांनी स्वीकारलं. 2+ विकेट अंतिम चेंडूवरती. पहिला डाव संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा बनवल्या जर्मन शेलारीनं आणि महत्वाच्या सेमीफायनलच्या सामन्यात, उपांत्य फेरीच्या सामन्यात मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी आता 28 धावेची आवश्यकता द्वितीय सत्रात जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला. उपस्थिती आम्हाला लाभली, त्यांचं स्वागत आम्ही करत आहोत आयोजन समितीच्या वतीनं. प्रेक्षक सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना व्यासपीठावरती मान्यवरांची लगबग. दिनेशभाई इंदुराव क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेल्या तमाम क्रीडा रसिकांना आमचा अभिवादन. आमच्या आयोजन समितीच्या वतीनं सर्वांचं मनस्वी आभार आम्ही व्यक्त करत आहोत. 28 धावेचं टार्गेट. द्वितीय सत्र सुरू होतंय. 14.00 धावेच्या वेळी धावगती. या समालोचन कक्षामध्ये खोऱ्यात अपेक्षित बदल ऐकूयात. सामना आहे जय बजरंग डोंगरनावे बीचा आणि डोंगरनावे गावातील अभ्यासू व्यक्तिमत्व, त्याचबरोबर समालोचन क्षेत्रातील एक बहारदार व्यक्तिमत्व ज्यांचा सातत्यानं भिवंडी, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर त्या समेत पनवेल परिसरामध्ये आवाज आपण ऐकत असतो. ते सन्माननीय सुनीलजी शेळके सर यांना इन्व्हाइट करूया त्या महत्वपूर्ण डावाच्या निर्णायक दुसऱ्या सत्रात. धन्यवाद. सागरजी बांडे श्रीराम मोबाईल शॉपचे सर्व त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे, त्यांचं आपण करूयात वेलकम. भाऊशेठ चौधरी माऊली कॅटरेसेस यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी शेलारी टीम साठी 555 रुपयांचा कॅश प्राइज ऑन झालेलं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे आपली ओपनिंग पेअर लगेचच पाठवा. सामना सुरू होतोय. द्वितीय सत्राला सुरुवात. अठ्ठावीस धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये जय बजरंग डोंगरनावे या संघाला या मुख्य व्यासपीठावर आता ज्यांची आपल्याला उपस्थिती मिळाली होती ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटाचे राज्यस्तरीय शिवसेनेचे प्रवक्ते सन्माननीय अनिशजी गाडवे साहेब यांना या स्पर्धेच्या निमित्ताने इथे मनोगत व्यक्त करायचंय. फार दूरवरून साहेब या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले आहेत. या आयोजकांबरोबर त्यांचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आहेत आणि म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेसाठी या आयोजकांसाठी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी साहेबांच्या वतीने इथे शुभेच्छा देण्यात येणार आहेत. विनंती असेल आपण आपलं मनोगत इथे सुरू करा. धन्यवाद. सर्व खेळाडूंचे
आणि विभागातील सर्व तरुण मंडळींचे खरंच मनापासून अभिनंदन करतो. आपण एवढा जिगरबाज खेळ दाखवत आहात. खरं तर इथे इतका सुंदर खेळ पाहायची संधी खरं तर आम्हाला मिळालेली आहे. सुंदर 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 फार सुंदर. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी इथे आंबेगावकर चषकच्या इथे ज्यावेळेस उपस्थित झालो, खरं तर मला एवढी अपेक्षा नव्हती की मी कुठे जातोय वगैरे, पण ज्या प्रकारे इथलं सगळं हे वातावरण पाहिलं, ग्रामस्थ मंडळ ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2024च्या तुम्हा सर्व तरुण मंडळींचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. खरं तर तरुण मंडळीच देश घडवत असतात. तुम्ही सारे तरुण आपल्या या देशाचे, या राष्ट्राचे, या महाराष्ट्राचे भवितव्य आहात आणि खेळातूनच समाज सुधारत असतो. खरं तर यावर मी विश्वास ठेवत असतो. अशाच प्रकारे फिट राहा. खरं तर तुमच्या इतका आम्हाला खेळता येईल की नाही विषय साहेब, खरंच शक्यता फार कमी आहे. एवढं पळता पण येईल की नाही खरंच शक्यता कमी आहे. तुम्ही कदाचित पळू शकता खेळता की नाही, पण खरंच इतका सुंदर खेळ पाहायची संधी तुम्ही आम्हाला दिलीत. आयोजकांचे खरंच मनापासून आभार. असंच दरवर्षी बोलवत राहा, असंच आमंत्रित करत राहा आणि आम्हाला हा सन्मान देत राहा. पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजकांचे आणि खेळाडूंचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जे विजयी होतील, पराजित होतील, पराजय हा अंत नसतो आणि पराजयातूनही शिकून जो पुढे पुन्हा विजयी होतो तोच खरा काय म्हणतात त्याला बादशाह. मी विषय साहेबांना विनंती करतो 2 शब्द तुम्ही देखील शुभेच्छा द्याव्यात. तुम्ही बोलल्यानंतर घ्या 2 शब्द बोला. आज या ठिकाणी आंबेगाव चषक 2024 आमचे मित्र आदरणीय दिनेशजी घरत यांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे मार्गदर्शक शिवसेना प्रवक्ते आदरणीय अनिलजी गाडवे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. आम्हाला कालच फोन आला होता का साहेब मुरबाडमध्ये अशी स्पर्धा आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचे. आम्ही साहेबांची वाट बघत बसलो आणि साहेबांना घेऊन या ठिकाणी आलो. अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी मैदान आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारे सर्व प्रेक्षकांचं सुद्धा या ठिकाणी मनोरंजन होत आहे आणि ह्या खेळामधून अतिशय चांगल्या प्रकारचे प्रकृती सुद्धा आपल्याला जपता येते. म्हणून ज्यांनी आयोजन केलंय ते सर्व आमचे मित्र आहेत, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि अशाच काही वर्ष सुद्धा आपली जी आंबेगाव चषक आहे हे सतत पुढे चालू राहावं अशा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दोन्ही व्यक्तिमत्वांचा आंबेगाव चषकाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अत्यंत चांगला मौलिक सल्ला आपल्या वतीने खरं तरी ते दिला गेलेला आहे. पराजय म्हणजेच आपण संपतो असं नाही, तर पराजयातून आपल्याला अनुभव मिळत असतो. अनुभव मिळाला की आपण आपल्या चुका कमी करत असतो आणि पुढे विजयासाठी स्वतःला तयार करत असतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गाडवे साहेब आपण आपली उपस्थिती दिली, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या परिवाराचा आयोजकांच्या वतीने ब्राईट ब्रदर्स आंबेगावच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. आणि तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे ज्या ज्या वेळेस आंबेगावकर चषकाचं आयोजन होईल त्या त्यावेळेस अनिलजी गाडवे साहेब या मुख्य मंचावर असतील. हा शब्द आयोजकांच्या वतीने आपल्यास निश्चितच देतो. या स्पर्धेसाठी आंबेगावकर चषकासाठी अनिलजी गाडवे साहेब त्याचबरोबर विशेष साहेब यांच्या वतीने आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आपल्या आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती जर आपण पाहिली तर 4 धावपलकर आहेत. 2 मोठे फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतलेले आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डोंगरगाव संघाचा विचार केला तर जयेश गायकर हा असा फलंदाज आहे, तो कोणत्याही वेळेला परिस्थिती आपल्या संघाच्या बाजूने नेण्याची क्षमता ठेवत असतो. तुमच्याकडे क्षमता आहेत म्हणून तुम्ही गावच्या क्रिकेटचं प्रतिनिधित्व करता. तुमचं ज्ञानाचं योग्य उपयोजन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि यापेक्षा अधिक मोठी संधी जयेशला इन फ्युचर मिळेल की नाही माहित नाही. त्यामुळे त्या संधीचा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तो फायदा करण्याचा प्रयत्न करेल. बघूया काय घडतं यानंतर या सामन्यामध्ये. यावेळेस ड्राईव्ह केलेले एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लेग स्लिपला एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ते केला जात नाही.
दोन्हीही लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघतो. धावफलक पुढे गेलेला आहे. 5 धावा धावफलकावर बनवायचे धावा 28. त्याचमुळे या चेंडूवर आता एखादा मोठा फटका येणं हे क्रमप्राप्त बनलेलं आहे. त्याचबरोबर दीपक दादा इसामे यांच्या वतीनेही इथे या स्पर्धेसाठी मोलाचं आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे. आपलंही स्पर्धा आयोजकांच्या वतीने मी इथे ऋण व्यक्त करत आहोत. अशाच सहकार्याची भविष्यात अपेक्षा. षटकार हवा आहे. मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. पाहायचे एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. याचमुळे धन्यवाद. आणि जी गाडवे साहेब यांच्या वतीने समालोचनासाठी चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. आम्ही आमच्या समालोचन कक्षातून विशेष आभार व्यक्त करत आहोत. श्री संजयजी लक्ष्मण कुर्ले साहेब यांच्या वतीनेही या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य मिळालेले आहे. आपलंही सहर्ष स्वागत. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती मानवा. समाजामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, परंतु दातृत्व स्वीकारणारी माणसं व्यक्तिमत्व आपल्याला मिळणार नाही. आणि इथे या स्पर्धेसाठी सडळ हाताने ज्यांनी सहकार्य केलेले आहे त्या सर्वांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करू. चला लगेचच क्षेत्ररक्षण सज्ज करा. यानंतर आपल्याला मेगा फिनाले इकडे खेळवायचा आहे. या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस सूचना दिल्यानंतरच आपण त्या पद्धतीने वागू असं नाही. कधी कधी सूचना न मिळताही आपल्याला खेळाडू वृत्ती दाखवावी लागते आणि वेळेच्या बाबतीत समायोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अधिकचा वेळ खर्च केला जातो. कमलाकर अण्णा अँड टीम. चला केतन आपण चला आपल्या जागेवर. गोलंदाजीसाठी रोहन येत आहेत. धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 6 वर. संजयजी सदाशिव गोरले साहेब की जे पोलीस पेटेल आहेत तोंडलीच्या यांच्या वतीनेही या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे. आपलंही आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. 6 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघत आहात. 6 मध्ये 22 बनवायचे. सुरुवातीचे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे. समोरच्या दिशेने पॉसिबल हिट. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. इथे जेल टिपला गेलेला आहे. आणखी एक फलंदाजाला खेळाडू कक्ष गाठावा लागेल. अडचणी अनंत पटीने वाढलेल्या आहेत. जय बजरंग डोंगरनाबे बी संघाच्या सलामीवीर रोहित बाद. बरोबरचा परिचय आहे असंच नाही, परंतु संघटन कौशल्य जोपासत असताना इतक्या दूरपर्यंत गाडवे साहेब आले. प्रत्येकाबरोबर योग्य रीतीने त्यांचा वार्तालाप होत आहे. त्याचबरोबर चर्चा केली जात आहे. ज्या पद्धतीने सगळ्यांबरोबर संवाद साधतात, संवाद साधण्याचं कौशल्य त्यांचं अत्यंत चांगलं आहे. त्याचबरोबर सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपण बघत आहोत. मेघराजी गुढे साहेब यांच्या वतीने आर्थिक सहकार्य आलेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. चेंडू किती उरतायत? 5 आणि धावांची गरज आहे 22. 5 मध्ये 22 अशा पद्धतीचं इक्वेशन. गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा चेंडू इथे टाकला गेलेला आहे. पायचा स्ट्राईक रोटेट होईल का? स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पंच आमच्याकडे वळण्याच्या तयारी. त्याचमुळे हा चेंडू पंचांच्या वतीने निश्चितच इथून पुढे चला टाइमपास करू नका, वाईड दिला जाईल. बघा जिकडनं या मैदानामध्ये गाड्या येतात तिथे ज्या बाईक्स आहेत त्या बाईक स्वारांना विनंती, आपण जरा आपल्या बाईक बाजूला घ्या. ही नम्र सूचना आहे तुमच्यासाठी, कारण 4 व्हीलर मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे तो अपुरा पडू नये याची आपण दखल घ्या. 5 चेंडू आणि 20 धावा. जयेश गायकर हे करू शकतो. पाहायचं आहे जयेश कशा पद्धतीने खेळतील. अशक्य असं काही नसतं. शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याकडे हवी आहे. ती इच्छाशक्ती इथे फलंदाजाला दाखवता येईल का? 5 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्टार्टिंग एंडला जयेश. फुलटॉस जयेशसाठी फटका फसलाय. पाहायचं एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. जयेश वर्सेस जयेश. इथे हा जेल दरम्यान तिकडे सुटलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 धावा जर इथे बनल्या असत्या तर मला असं वाटतं सामना जिवंत राहिला असता. आणि आता 4 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण उरलेलं आपण पाहू शकू. 4 मध्ये बनवायचे आहेत 19. व्हॉट हॅपेंड? अपर वेस्ट हाईट साठी इथे DRS नोंदवला गेलेला आहे.
तिसऱ्या पंचांना विनंती आहे, आमची मदत आपण लगेचच करा. चार चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फेअर डिलिव्हरी. आखूड टप्प्याचा चेंडू आणखी एक फटका फसलेला आपल्याला पाहायला मिळेल. आता समीकरण टोकाचं बनलेलं आहे. 3 चेंडू आणि 17 धावा. हिटिंग ऍबिलिटी जयेशची जास्त असताना स्ट्रायकिंग एंड पवन ठेवतो इथे. हे क्रिकेट मला डोंगरनवे संघाचं निश्चितच तितकं पचनी पडलेलं नाही. पिंडे पिंडे मतीर भिन्न असं म्हणतात. प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत. 6 सिटिंग कॅपॅसिटी निश्चितच पवन खुणेपेक्षा जयेश गायकरची अधिकची आहे. तरी सुद्धा स्ट्रायकिंग एंड पवन कडे ठेवला जातोय. हरकत नाही. 3 मध्ये 17 धावांची गरज. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आपण बघत आहोत. सगळे आखूड टप्प्याचे चेंडू आहेत. डावखुरे आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जर कदाचित असता तर चित्र वेगळं झालं असतं. असो, सामना जिवंत आहे. 3 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यस्तरीय प्रवक्ते आणि जी गाडवे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आले. आपला अमूल्य वेळ आपण खर्च केला. या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय गजानन मामा चौधरी की जे सुप्रसिद्ध प्रतिथेश उद्योजक आहेत. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 3 चेंडू आणि 16 धावा. मला असं वाटतं पुढच्या वर्षीच या स्पर्धेचं जे आयोजन ज्यावेळेस केलं जाईल ना सनी, आपण रस्ता गाड्यांसाठी बाहेरच्या बाजूने बनवूया. 3 चेंडू आणि 16 धावा. 3 मध्ये 16 बनवायचे. चला, महाअंतिम सामना अजून खेळवायचा आहे. 3-16. पवनचा फटका फसला. मागच्या बाजूने चेंडू गेला. टॉप एज लागली. झेल टिपला. फलंदाज पवन खुणे बाद. दोन चेंडू आणि 16 धावा असं समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. हा सामना जर आता जय बजरंग डोंगरनावेला जिंकायचा असेल तर गोलंदाजाला ती कमाल करावी लागेल. तर डोंगरनावे संघ जिंकू शकतो. अदरवाईज 2 जर चेंडू इकडे लिगल फेकले गेले तर डोंगरनावे संघाला इथपर्यंत थांबावं लागेल. त्यांचा प्रवास इकडे थांबणार आहे. 2 मध्ये 16 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर, राहुल गायकर आलेले आहेत. यस, सन्माननीय प्रवीणजी घागस साहेब, पंकजी घागस साहेब यांची उपस्थिती मिळते. आपलंही सहर्ष स्वागत. 2-16 हा फटका चांगला आहे, निश्चितच खूप चांगला आहे, परंतु थोडा उशीर झालेला आहे हा षटकार. शेवटचा चेंडू आणि जय हनुमान शेलारी संघ या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यामध्ये दाखल. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान शेलारी, कमलाकर अण्णा अँड ऑल टीम. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला जय बजरंग डोंगरनाव्याचा. हार्ड लक, टफ लक आकाश कुणे अँड ऑल टीम. आपण मुख्य व्यासपीठावर एक सन्मान संपन्न करतो. आपल्यामध्ये उपस्थित आहेत तोंडली गावचे पोलीस पाटील संजयजी गोरले साहेब यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे.